मी या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद बोलवायचं मुख्य कारण, गेले 3 दिवस झालं मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर विदर्भाच्या दौऱ्यावर होतो। मी नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेचा निरीक्षक असल्यामुळं मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं। तिकडचे काही उमेदवार फायनल करायचे होते, त्यामुळे प्रोटोकॉल नुसार मी राजसाहेबांबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो। परंतु 2 दिवसापूर्वी मी एक पोस्ट वाचली, पोस्ट बघितली की पंढरपूरला MIDC मंजुरीचे आदेश निघाले। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेले अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पंढरपूरकरांचं असेल, आपल्या सगळ्यांचं असेल, साकार झालं। ही MIDC करण्यासाठी मी स्वतः या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांना वारंवार भेटलेला आहे, त्यांना तसा पत्रव्यवहार केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे। आणि मंत्रालयामध्ये या MIDCच्या संदर्भात ज्या वेळी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्या प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो। अनेक वेळा त्या बैठकांमध्ये काही लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, मग जागेची उपलब्धता असेल, बाकीच्या गोष्टी असतील, परंतु त्या ठिकाणी स्वतः उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा कोकणात आम्ही 10 एकरात सुद्धा MIDC केलेली आहे, त्यामुळे पंढरपूरला जेवढी जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्याला MIDC करण्यासाठी काही हरकत नाही। आणि मग या सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर माननीय उद्योग मंत्री साहेबांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची टीम पाठवली होती। त्या अधिकाऱ्यांची टीम म्हणजे पंढरपूर तालुक्यातला जागा फायनल करा म्हणून, त्या अधिकाऱ्यांच्या टीम सोबत मी त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्यावेळेस आपले प्रांत असतील, तहसीलदार असतील, हे सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मग आम्ही काशेगावची जागा बघितली होती, त्याच्यानंतर आम्ही आनवलीची जागा बघितली होती, त्याच्यानंतर आम्ही मेंढापूर या परिसराची जागा बघितली होती, तरकमची जागा बघितली होती। या सगळ्या जागा बघितल्यानंतर शेवटी असं ठरलं होतं की काशेगावची जागा योग्य आहे, कारण आता पंढरपूर सांगोला रस्ता झालेला आहे, 4 लेन चांगला रस्ता झाला आहे, पाण्याचा सोर्स आहे, या सगळ्या गोष्टी आणि त्या ठिकाणी जागेची असणारी उपलब्धता, त्यामुळे त्यावेळेस आमचं ठरलं अधिकाऱ्यांसमोर असतील, मंत्री महोदयांसमोर असेल की या ठिकाणी MIDC मंजूर करायची। त्या गोष्टीला झाले 7-8 महिने आणि हे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहित आहे। वास्तविक त्यावेळेस उद्योग मंत्र्यांनी ताबडतोब जागेचं अधिग्रहण करून त्या ठिकाणी MIDCचं काम चालू करा अशा पद्धतीचे आदेश दिले होते। परंतु त्या ठिकाणी स्पेसिफिक अशा एका पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी MIDC होऊच नये म्हणून त्या ठिकाणी विरोध केला होता आणि त्या विरोधामुळे ही जी MIDC आपली 7-8 महिन्यापूर्वी जे काम चालू होणार होतं ते काम लांबणीवर गेलं। अधिकाऱ्यांवर दहशत करण्यात आली, अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की बाबा आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही, आम्ही आमची जमीन जागा जाऊ देणार नाही, कारण वास्तविक पाहता तिथं ते जमीन शिल्लकच होती, पडीकच मारणार होतं। परंतु त्यावेळेस सुद्धा पक्षीय राजकारण आणून त्या ठिकाणी त्या MIDCला विरोध करण्याचं काम काही लोकांनी केले, कुठल्या पक्षाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी केले हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। त्यामुळे या MIDC मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 100% वाटा आहे, कारण त्या प्रत्येक गोष्टीला, त्या प्रत्येक घडामोडीला आम्ही साक्षीदार आहे। त्यामुळे ह्याचं क्रेडिट कोणी एकाने देऊ नये। पंढरपूर तालुक्यात असेल, मंगळवेढा तालुक्यातील असेल, जनता सुज्ञ आहे, त्यांना माहित आहे की नक्की कोण फॉलो करत होता आणि मध्यंतरी ज्या पक्षाच्या लोकांनी विरोध केल्यानंतर कोण शांत बसलं होतं, त्याच्यानंतरचा फॉलोअप मी स्वतः घेत होतो आणि मी फॉलोअप घेत असल्यामुळं त्याच्यानंतर काही लोक फॉलोअप घ्यायला लागले, कारण मी त्याच्याच मंत्रालयात जाईन, अधिकाऱ्यांना भेटेल, त्यावेळेस ते अधिकारी ह्या लोकांना सांगत होते आणि ह्या लोकांना सांगितल्यामुळे मग दिलीप बोसरेंना क्रेडिट जाईल, मनसेला क्रेडिट जाईल म्हणून लोकांनी फॉलोअप घेतला। पत्र जरी कुणाच्या हातात मिळालेलं असलं तर त्याचं श्रेय हे सगळ्यांना, यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे, कारण MIDC होणं खूप गरजेची होती। कारण इथं आतापर्यंत काय झालं की जे आपले राजकीय लोक होते त्यांना असं वाटत होतं की या ठिकाणी MIDC व्हायला नाही पाहिजे, इथं जर MIDC झाली तर इथले सगळे तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या एवढ्या उद्योगामध्ये कामाला लागतील, त्या ठिकाणी सगळं चांगलं होईल आणि मग त्यांच्या कारखान्यात किंवा त्यांच्या संस्थेत काम करायला या ठिकाणी तरुण तरुणींची उपलब्धता होणार नाही आणि मग त्यांच्या कायम आयुष्यभर त्यांच्या कारखान्यात, त्यांच्या संस्थेमध्ये 10,000 ते 15,000 रुपयावर
पगारावर काम करणारे लोक या ठिकाणी मिळावे हा त्यांचा हेतू होता. म्हणून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी आतापर्यंत ते झालं नाही. आणि ज्यावेळेस मनसेने यामध्ये पुढाकार घेतला त्यावेळेस नाईलाज असतो काही लोकांना त्या ठिकाणी यावं लागलं आणि एमआयडीसी झाली. एमआयडीसी होणं खूप गरजेचं होतं. मला अतिशय आनंद झालेला आहे. कारण आता याच्या पुढे तर या ठिकाणी शिकून आपल्या आई वडिलाला इकडे सोडून त्या ठिकाणी पुणे मुंबईला नोकरीला जावं लागणार नाही. त्या मुलांना त्या मुलींना याच ठिकाणी उद्योग मिळेल आणि त्यांच्या हातून त्यांच्या आई वडिलांची देखील सेवा घडेल आणि आत्मीय कुटुंब त्या ठिकाणी आनंदित जगतील अशा पद्धतीचा जो विषय आहे. आणि या एमआयडीसी मंजूर करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा वाटा आहे हे सांगण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी मी बोलवलं आहे. आता आपल्याला काय विचार असेल तर मला विचारा. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विरोध केला हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता जरी आमदार या ठिकाणी पोहोचला आमदारांनी प्रयत्न केला मी आमदारांचा प्रयत्न या ठिकाणी नाकारून चालणार नाही. समाधान अवताडेंनी प्रयत्न केले 100%. कारण ज्या ज्यावेळेस समाधान अवताडे त्या ठिकाणी गेले होते त्यावेळेस मी त्यांच्यावर होतो. आम्ही त्या प्रत्येक मिटिंगला होतो. मी त्यांचं यातलं हे नाकारत नाही. परंतु त्यांच्याच ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी विरोध केला होता हे देखील नाकारून या ठिकाणी चालणार नाही. नाव काय घ्यायचं सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते त्यांनी विरोध केला. नाव काय सगळ्या कार्यकर्त्यांनी होतं. बातम्या तुम्हीच लावल्या होत्या ना. मग त्यांच्या मी ते सांगितलं ना तुम्हाला त्यांच्याच लोकांनी. नाही ते काय मला माहित नाही. मला एवढंच माहित आहे की त्या पक्षाची लोक होती. मग ते भाजपची ए टीम असेल बी टीम असेल मला माहित नाही. परंतु त्या लोकांनी यामध्ये विरोध केला होता हे सगळ्या तालुक्याला माहित आहे. आणि त्यामुळे ही विषय सगळा पुढे गेला ना. ऍक्च्युली 7-8 महिन्यापूर्वी झाली होती. हे सगळं 7-8 महिन्यापूर्वी होत होतं. काम चालू होत होतं. आतापर्यंत काय कंपन्या त्या ठिकाणी आल्या असत्या. आपल्या लोकांना कुशल कामगारांना त्या ठिकाणी काम मिळालं असतं जे 7-8 महिन्यापूर्वी मिळालं होतं. परंतु आता भविष्यात अगदी भूसंपादन करावं लागलं त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये अनेक अडचणी होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला अशी निश्चितपणे असं वाटतं की बाबा एकही शेतकरी पण उत्तर राहील की केवळ निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याचं म्हणून हे मंजुरीचा प्रश्न नाही नाही नाही. ह्याच्यामध्ये शासनाने ते मंजूर केलेलं आहे. आणि कसं आहे की पहिल्यांदा जी आता तिथे जमीन आहे त्याच्या आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना जर अतिशय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी मोबदला मिळाला तर निश्चितपणे ते शेतकरी देखील ती जमिनी घेतील आणि उद्योग व्यवसायाला या ठिकाणी चालना मिळेल. कारण तुम्ही जे म्हणला काही जणांनी विरोध केला त्या विरोध करणाऱ्या शेतकरी सुरू ठेवायला आता कसं बैठकही घेतली होती आणि आम्ही आमच्या प्रस्तावित जमिनी प्रस्तावित आमचा विरोध आहे असं त्यावेळेस कसं आहे की रस्त्याच्या जो पंढरपूर सांगोला रस्ता जातोय एमआयडीसी रस्त्याच्या उजव्या साईडला आहे. लक्षात आलं का. एमआयडीसी रस्त्याच्या उजव्या साईडला. मला वाटत नाही तिथल्या कुठल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता. रस्त्याचा डावा साईड आणि उजवा साईड तुमच्या लक्षात आलं का. आता ज्या लोकांनी त्यावेळेस विरोध केला त्यांच्या जमिनी कुठं ती बघायला पाहिजे आपण. पण मला असं वाटतं की शेतकरी देखील कसं आहे की त्यांची मुलं देखील शिकलेली आहेत. त्यांना देखील आपल्या मुलांनी नोकरी करावी त्यांना नोकरी मिळावी. मग आपली मुलं या ठिकाणी शिकून पुणे मुंबईला जाण्यापेक्षा जर सगळ्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असेल तर निश्चितपणे त्या परिसरातली शेतकरी देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहून त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करतील आणि त्या ठिकाणी मोबदला देखील त्यांना चांगल्या प्रकारचा मिळेल. आताही एक विषय पुढे आणला जातो की मेंढापूरला 332 एकर जमीन शासनाच्या मालकीची उपलब्ध असताना केवळ 53 एकर जमीन या ठिकाणी संपादित करून गायगडकरांची निवडणुकीच्या तोंडावर समर्थन केलं जातं. मेंढापूरची जमीन एमआयडीसी मोठ्या प्रमाणात होती आणि त्या ठिकाणी व्हावी अशी एक भावना. त्याच्यामध्ये कसं असतंय की एमआयडीसीचा जो विषय आहे आता जर तुम्ही सोलापूरला बघितलं तर सोलापूरला पहिल्यांदा चिंचोळी एमआयडीसी झाली. आता अक्कलकोट रोडला एमआयडीसी आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी जागांची उपलब्धता असेल त्या त्या ठिकाणी एमआयडीसी करता येईल. आपण मेंढापूर असेल करकम असेल त्या परिसरात देखील प्रयत्न करू. तर आता ज्या ठिकाणची मंजुरी आहे त्या ठिकाणी आपण सगळेजण प्रयत्न करून त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय नवीन येणं त्या ठिकाणी त्या कंपन्यांना प्लॉट अलाउड करणं आणि ती प्रोसेस चालू करणं ते कळेल. आता जर तुमचा असा प्रश्न किंवा स्टंट आहे का तर तो लवकरच डोळ्यासमोर येईल. परंतु कसं आहे की या ठिकाणी या गोष्टीचं मी राजकारण करणार नाही.
आपल्याला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की शासनाने मंजुरी दिली आहे, तर ती MIDCचं काम ताबडतोब कशा पद्धतीने चालू करता येईल त्यासाठी मी स्वतः 2 पावलं पुढे होऊन त्या ठिकाणी मी मदत करायला तयार आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी मी मदत करणार आहे. सगळे पुणे मुंबईच्या MIDC कामगार आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी त्या कामगारांना परप्रांतीला विरोध करत आली. त्या ठिकाणी पण परप्रांतीय कामगार कामाला लागतील आणि इथल्या लोकांना परत पुणे मुंबईला जावं लागेल. असं होणार नाही यासाठी काय करायचं? हे की या ठिकाणी बाहेरचा माणूस येणार नाही. आमच्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जे आमची मुलं आणि मुली आहेत, जे आमचे तरुण बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम देण्यात येईल. आणि याच्यासाठी मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी जाती नक्ष घालून कुठल्याही कंपनीमध्ये हे परप्रांतीय लोक असणार नाहीत याची निश्चितपणे आम्ही काळजी घेऊ. बापू तुमचे आणि परप्रांतीचे मोठमोठे उद्योगपती चांगले दिसून आहेत, तर या MIDC मध्ये चांगले आंतरराष्ट्रीय उद्योग येतील यासाठी निश्चितपणे आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचे या देशातील या राज्यातील सर्व मोठ्या उद्योगपतींशी अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहेत. आणि निश्चितपणे आम्ही राजसाहेबांच्या माध्यमातून या सर्व उद्योजकांना या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी त्यांच्या कंपन्या चालू करण्यासाठी त्यांना आम्ही विनंती करू आणि निश्चितपणे त्या कंपन्या इथे येतील याची आम्हाला खात्री आहे.